नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या अनेक दिवसांपासून खास करून या मागच्या दीड महिन्यामध्ये एक प्रकरण गाजलं. ते म्हणजे प्राजक्ता माळीचं आणि धनंजय मुंडेंचं. ते काय नावं त्यांचे चिटकवण्यात आले आणि सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सगळं सांगतो. मी जी काही ही व्हिडिओ बनवतोय, अनेक जण मला सांगतील खाली, अनेक जण मला बोलतील, अनेक जण या तिकडच्या पक्षातले, इकडच्या पक्षातले, ज्याला बोलतोय त्याच्या पक्षातले सगळेजण मला सांगतील, ज्ञान पाजळायला येतील. पण माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही काय करता, फक्त ते टायटल आणि थंबनेल काय असतं ते फक्त तेवढं बघता आणि त्याच्यावरूनच बोंबलत सुटता. तसं करू नका. शेवटच्या सेकंदापर्यंत पहा की मला नक्की काय बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्या प्रतिक्रिया द्या. निश्चित द्या. प्रतिक्रिया दिल्या तर पाहिजेतच. सुरुवात करूया सगळ्यात पहिलं देशाच्या पंतप्रधानांपासून. येऊया आपण या विषयांकडे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले 10-12 वर्ष झाली त्यांना देशाचे पंतप्रधान आहेत. आता या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांचे वैयक्तिक काय असेल ते असेल. शेवटी बघा, एक माणूस आहे, ते देखील एक व्यक्ती आहेत. त्यांना काय अशी काही कुठली गोष्ट नाही. पंतप्रधान आहेत म्हणजे कुठल्या का राजा महाराजांचा मुलगा नाही आहे कोणी. ते देखील सामान्य घरातून वर गेलेत. आता त्यांच्या वैयक्तिक घरातलं काय प्रकरण असेल ते असेल. त्यांच्या पत्नी राहत असतील नसतील, या सगळ्या गोष्टी वैयक्तिक झाल्या, घरगुती झाल्या, कौटुंबिक झाल्या. त्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. तुमच्या आमच्या आयुष्यात तुमच्या आणि आमच्या बायकांची भांडणं होत नाहीत का आपल्याशी? का घरातल्यांची भांडणं होत नाहीत का? नवरा बायकोचं भांडण होत नाही? कुणाच्या होत नाही? सगळ्यांच्याच होतं. पण नरेंद्र मोदींच्या त्या सगळ्या प्रकरणावरून त्यांना नको ते बोलण्यात येतं, सोशल मीडियावरती खास. आता सोशल मीडिया हा अशी गोष्ट आहे जे तोंडाने न बोलता हाताने बोलता येतं. म्हणजे बोलता येतंय, बोललंच जातंय, पण त्याला तोंड वाजत नाही, त्याला कानाने ऐकता येत नाही. ते हाताने लिहिता येतं, डोळ्यांनी पाहता येतं. इतकं वाह्यात आहे हे सगळं. त्यांच्यावरती त्या सगळ्या गोष्टीच्या टीका झाल्या. काय तुमची आईच तिकडं कशी राहिली, मग आईला जाताना कॅमेराच कशाला घेऊन जाताय, तुम्ही हेच का करताय, तुम्ही तेच का करताय, असो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या बाबी. आणि त्यानंतर ते आपले नरेंद्र मोदी साहेब आपले तिकडे त्या हिला गेले, त्या इटलीला, ती मेलोनी आपली. त्या मेलोनीवरनं तर अख्ख्या जगभरात धुमाकूळ घातला, जगभरात. मी त्याच्यावरती मागे एक व्हिडिओ बनवला होता. या गोष्टी हसण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, सोशल मीडियावरती मीम्स बनवण्यासाठी योग्य असतील तुमच्यासाठी. पण आपण या सगळ्या गोष्टी करत असताना एक विचार आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवतोय. ही गोष्ट हसण्यासाठी ठीक आहे हो. एखादी रील आली तुमच्या स्क्रोलमध्ये, पाहिलं, अरे कमेंट वाचल्या, हसलं, इकडचं तिकडचं काहीतरी केलं, त्या मेलोनीच्या त्याला काय काय कमेंट ती जायला, वहिनी साहेब आणि हे ते काही. त्या सगळ्या गोष्टी हसण्यासाठी योग्य असतील, तुम्हाला वाटत असतील, तरुण पोरांना खास करून वाटत असतील. पण आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानाची खिल्ली उडवतोय, मस्ती करतोय त्यांच्याशी. त्यांची प्रतिमा काय जगासमोर जाते की हे बघा यांच्या देशाच्या पंतप्रधानाचं लफडं लावतायत ही सगळी त्यांच्या देशातली लोक. तुम्हाला काय वाटलं, बघत नाहीत का? तुम्हाला बाकीच्या जगातल्या कुठल्याही रील्स तुम्हाला सजेस्ट होतात ना, अमेरिकेची इथं बसून बघताय ना, तसेच आपल्या देखील बाहेरच्या देशांमध्ये पाहिल्या जातात. भाषा वेगळी असेल पण विचार तर एकच आहे ना. ते देखील म्हणताना हेच म्हणत असतील. एक नरेंद्र मोदी साहेब, एक 65-70 वर्षाचे काय असतील ते, त्यांची आम्ही खिल्ली उडवतो, त्यांची आम्ही प्रेम प्रकरणं जोडतो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या घडलेलं त्या प्राजक्ता माळींचं आणि त्या मुंडेंचं, धनंजय मुंडेंचं, आता ते प्रकरणच माझ्या डोक्याच्या बाहेरचं. ते मला काय कळलंच नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते उठवलं. बघा, हे सगळं तुम्हाला सांगतो मी. उठवलं कोणी? एका राजकीय माणसाने, एका त्यांच्या पत्नीने. आता त्या पत्नी त्या देखील पहिल्यापासून त्या सगळ्या गुत्त्यामध्ये अडकलेल्या. त्याच्यानंतर प्राजक्ता माळी बाहेर आल्या. त्यांनी या सगळ्यांवरती ताशेरे ओढले. तिकडं धसांनी माफी मागितली की परत त्यांचे आभार मानले. अरे मला हेच समजलं नाही. अरे ज्यानं तुझी नाव घेतलं, ज्यानं तुझ्या सगळ्या विषयाला चर्चा फोडली या महाराष्ट्रामध्ये, त्यांनी माफी मागितली म्हणून आभार मागताय. असं कुठली असली गोष्ट आहे, कुठली पद्धत आहे? म्हणून त्याच्यावरती एक मी व्हिडिओ पण बनवली. म्हटलं खोटारडी आहे का ही बाई, अशी काय वागतेस? पहिली गोष्ट म्हणजे तू नाहीस तर तू उत्तरच देतेस कशाला? झक मारत जाऊ ना. इथं देशाचे पंतप्रधानांना सोडत नाही तर तुम्ही आम्ही कोण आहे ट्रोलिंग होणारे? देशाचे पंतप्रधान आहेत ते. कुठल्या अकाउंटवरून कुठली कमेंट आले ना, त्यांनी जर डोक्यात ठेवलं तर उद्या आपण यातले एक जण पण कमेंट करू शकत नाही. असली कुठली वाह्यात फालतू कमेंट. एकतर ते कमेंट डिलीट होईल आणि 10-12 वेळा केली तर पोलीस पार मागचा बोचा सुजस्तोवर मारतील, त्यांनी जर डोक्यात आणलं तर. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे जायला नको. आता मी एक 2-3 दिवसापूर्वी मला एक रील अचानकपणे दिसली एका पेजवरची. कुठलं काय XYZ मला माहीत नाही. त्याच्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मॅडम आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि अजून कोणीतरी सरपंच आहेत कुठल्या तरी गावच्या,
एक स्त्री आहेत आपल्या, एक महिला भगिनी आहेत, त्यांच्यावरती इतक्या घाणेरड्या आणि खालच्या थरामध्ये कमेंट केलेल्या मी पाहिल्या. मला समजलं नाही की नक्की चाललंय काय, नक्की काय चाललंय. मला माहिती आहे ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही पोहोचवा लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत. ही कुठल्या काय वाईट ह्याच्यातून बनवलेली नाही आहे. ही खास करून ही व्हिडिओ मी रुपाली चाकणकर मॅडमना देखील माझी विनंती आहे की सायबरवाले सगळे ॲक्टिव्ह करा लवकर, बस झालं. कारण ज्या काही गोष्टी बाहेर येत आहेत, सोशल मीडियावरती चालत आहेत, त्यातून नावं खराब होत आहेत, एवढं लक्षात ठेवा. तुमचं लक्ष नसेल तर बघा. मध्ये त्या रोहिणी खडसे न्यूजवरती येऊन काय सांगतायत, व्हिडिओच्या खालच्या जरा कमेंट वाचत जा. एक स्त्री एका स्त्रीबद्दल काय वाच्यता करते, तिची मजाक उडवते, तिची खिल्ली उडवते. म्हणजे अजित पवारांनी त्यांना 2 वेळा महिला आयोगाच्या अध्यक्ष केलं काय? महाराष्ट्रात वातावरण काय फिरतं, आमची तरुण पोरं काय घेत आहेत, आमचा समाज नक्की काय घेतोय काय? म्हणजे एखादी बाईकवरून जर मुलगा आणि मुलगी जात असेल तर ती भाऊ बहीण जरी असतील तरी आम्ही त्यांना नको ती लेबलं लावतो. आम्ही प्रत्येक गोष्टी त्या नजरेतून बघतो. मला समजायचं बंद झालं जेव्हा मी या सगळ्या गोष्टी पाहिल्या. अरे काय म्हटलं, कशाला जोडताय, काय करताय, कोण खाली कमेंट करणारी, या वाह्यात गोष्टी पसरवणारी, कोणी सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी दाखवणारी. काय मेसेज जातोय तरुणांना, काय जातोय या पोरांना मेसेज, काय त्यांना वाटतंय की अरे हा हे असंच आहे, बरोबर हे असंच चाललं असणार, सारख्या दिसतात ना कार्यक्रमांमध्ये, एकत्रच असतात, हे असंच असेल. याच्यावरती पोलिसांनी कठोरात कठोर कारवाया कराव्या. हे सायबरवाले तर कशाला ठेवलेत मला काही समजत नाही. सायबरच्या चोऱ्या होत आहेत, नको तिकडे कमेंट्स होत आहेत, नको तसल्या पोस्ट टाकल्या जात आहेत. मग हे सायबरवाले करतात का नुसते काय कीबोर्डची बटणं दाबायला आहेत काय? शोधा, या सगळ्यांना शोधा. एखाद्या स्त्रीवरती आणि खास करून राज्याच्या काही प्रशासकीय पदांवरती बसलेली, राजकीय पदांवरती बसलेली, मंत्र्यांच्या पदांवरती असलेल्या लोकांना देखील आम्ही सोडत नाही. का तुम्ही काय पाहायला गेला होता का, कुठली गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? आणि खास करून हे सगळं करणारी, ही कमेंट करणारी, ही बोलणारी, हे चर्चा करणारी सगळी 18-20च्या वयातली पोरं आहेत, सगळी 22च्या वयातली, ज्यांची लग्न झाली नाही, ज्यांना मिसरोडं फुटलं नाहीत, ज्यांना 1 रुपये कमवायची अक्कल नाही. अरे याच्या पुढे कुठल्या राजकारणासोबत, म्हणजे काय स्त्रीने काय राजकारणात येऊ नये का? कुठल्या पुरुषाच्या सोबत काय तिनं राजकारण करू नये का? जेव्हा त्यांच्या घरातली या सगळ्या गोष्टी पाहत असेल त्यांना काय वाटत असेल त्याला? कुठल्या गोष्टीचा कुठे ताळमेळ लावतो आम्ही, कुठल्या गोष्टी करतो आम्हाला समजत नाही. येणाऱ्या काळामध्ये राजकारणाची चेष्टा होईल, एवढं फक्त लक्षात ठेवा. चेष्टा होईल राजकारणाची. तुमची मुलगी असेल, तुमची कोणी महिला असेल, जेव्हा ती राजकारणामध्ये जाईल, अशा एखाद्या क्षेत्रामध्ये जाईल, जेव्हा तिला प्रत्येक गोष्टीत असंच जोडलं जाईल, तेव्हा तुम्हाला समजेल. तुम्ही विचार करा ना, तुमची सून आहे, तुमची ताई आहे, तुमची बायको आहे, ती जेव्हा अशी राजकारणात जाईल आणि तिच्यावरती जेव्हा अशा कमेंट पास केल्या जातील किंवा करतील कोणी, तेव्हा काय तुम्ही बघून हसत बसणार आहे का दात काढत? काय चाललंय मला समजत नाही आहे. जायला कुठल्या गोष्टी कुठं जोडतात. अरे देशाचे पंतप्रधान आहेत, आपल्या देशाचे पंतप्रधान. सालं तुम्हाला आम्हाला सोसायटीचा अध्यक्ष होता येत नाही साध्या ना, गावात सरपंच होत आहेत, ही आपली लायकी आहे आपल्या सगळं अनेकांची. हे जे कमेंट करणार आहेत त्यांची, साला याला घरात विचारत नाही कोण, 4 रुपये कमवायची साल्याला अक्कल नाही, ते देशाच्या पंतप्रधानाला खाली ट्विट करते. त्या गोष्टी बघतो, जेव्हा वाचतो, समजत नाही यायला आपल्याला कुठल्या गोष्टीची किंमतच नाही आहे, खरंच किंमत नाही आहे. आणि मग हेच येणार महाराजांविषयी भावनिक होणारे. कसं काय ते महाराज लेझिमवर नाचलेच कसे काय? साला तू बघायला गेला होता का लेझिमवर नाचले? मग काय त्यांनी काय आयुष्यभर जेवढं काढलं जन्मापासून मृत्यूपर्यंत काय नुसते गंभीरच होते का? त्या छावा चित्रपटावरून हे सगळे वाद करतायत हे लिबरांडो इतिहासकार. इतिहास लिहिण्यापलीकडे यांनी काही केलं नाही महाराष्ट्रात, काहीही केलं नाही. अर्धे इतिहासकर्ता असेच नुसते पुस्तकं लिहून फक्त प्रिंटा काढून विकायचे धंदे यांनी केले. हे ज्या सांगतात की लिबर्टी आली, पैशाची लिबर्टी आली सिनेमामधून, हे सांगतात. तू किती कॉप्या विकल्या जरा बघ, किती रुपये कमवले आतापर्यंत. आता तुझी चालत नाहीत पुस्तकं, आता PDF आल्या ना, लोकांना फोनात वाचायला भेटतंय, म्हणून ह्यांची जळायला लागली. चुकीचा इतिहास केला, चुकीचा. काय महाराज का कधी आनंदले नसतील का? त्यांनी काय कधी आनंद साजरा केला नसेल का आयुष्यात? आणि लेझिम खेळलेत ते. पहिले झांज पथक असायचे, लेझिम पथक असायचे. तुमचे आई बाबा काही खेळले नाहीत का? विचारा बघू जरा कधी. प्रत्येक गोष्ट चुकीच्या ह्याच्यातून बघायची. आणि इथं कुठं जाते आपल्या राजांची शिकवण? ही दिली राजांनी शिकवण, याची त्याची जोड्या लावून खालनी काहीतरी कमेंट करत बसा. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. पोलिसांनी कारवाई करावी या सगळ्यांवरती. महिला आयोग आता मी त्या रुपाली मॅडम काय सांगू, मला काही कळत नाहीये. त्या मागे त्या प्राजक्ताच्या ह्याच्यावरून बोलत होत्या, या युट्यूबरना असं करा, ह्यानं तसं करा, ह्याने. अरे आम्ही चांगलंच सांगतोय, तुम्ही चांगलं सांगताय, त्याचं कुठं तोंड लिपताय? जी भांडगुळं घरात बसले, जी नको त्या गोष्टी करते, त्यांना पहिले बाहेर खिचा. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या, नाहीतर येणाऱ्या काळांमध्ये सोशल मीडियावरती फक्त अशा गोष्टींची चेष्टा होत राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना राजकारण म्हणजे काय तर हेच असं वाटत राहील. अशा भ्रमात ते राहतील, एवढं मात्र नक्की. बाकी तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कळवा.